अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड परिसरातून वाहणाऱ्या मन नदीत अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सदर उत्खनन तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी मन नदीतील गाळ काढण्यास परवानगी दिली असताना संबंधितांकडून वाळू आणि मुरुम उपसा केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावरील उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची तसंच भूजल पातळीवर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांच्या मते नदीपात्रातील वाळू आणि मुरुम काढल्यामुळे भविष्यात जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण कमी होईल। परिणामी परिसरातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे प्रशासनानं या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून अवैध उत्खननावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आम्ही दानापूर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथून आलो। आमच्या गावाला लागून असलेल्या वान नदीच्या बेकायदेशीर उत्खननाबाबत मॅडमकडे दाद मागण्याकरता आलो। हे उत्खनन जे आहे, मॅडमकडे जो प्रस्ताव गेला तो नदीतला गाळ काढण्याच्या दृष्टीने उत्खनन करायचं आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्या नदीमध्ये गाळच नाही आणि अशा चुकीच्या अहवालावरून मॅडमने त्या एक्झामिनेशनला त्या उत्खननाला परवानगी दिली आहे। ती परवानगी कशी धोकादायक आहे हे सांगण्याकरता आम्ही आज मॅडमकडे कलेक्टर मॅडमकडे आलो होतो। तर त्याकरता याच्यानंतरचं जे काही भीषण वास्तव आहे की तो गाळ नसताना त्याच्यामध्ये दगड रेती असं एक्झामिनेशन चालू आहे, पिवळी माती असं काढणं चालू आहे। त्यामुळे काय होईल की पुढे या खड्ड्यांमध्ये पाणी जमा राहील पण ते मुरणार नाही। ते पाणी जर मुरलं नाही तर आजूबाजूच्या गावाला जी वॉटर टेबल आहे तो मेंटेन होणार नाही आणि आज जे समृद्ध परिस्थिती आहे ती भीषण दुष्काळामध्ये परावर्तित व्हायला काही वेळ लागणार।